जय हनुमान व युवा प्रतिष्ठान भोपर यांच्या वतीने कोकणातील पारंपरिक बहुरंगी नमन नाट्यप्रयोग डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडला। रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा, वाद्य व नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील लोककलेचा अद्भुत अनुभव दिला। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता। प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला खास उपस्थिती लाभली। मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन, शिवसेना उपनेते, पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा, उदय रवींद्र सामंत, आमदार राजेश मोरे, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्याण डोंबिवली जिल्हा, जगन्नाथ अप्पा शिंदे, अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। या कार्यक्रमाचा आयोजक अर्जुन पाटील, प्रकाश गोविंद म्हात्रे, अनिल सीताराम म्हात्रे, नितीन नारायण माळी, दिलखुश माळी, ब्रह्मा दिनेश माळी, उमेश बापू पाटील, प्रेम प्रकाश म्हात्रे, संगीता अनिल म्हात्रे, एकनाथ मामा पाटील, पद्माकर देसले, ओम लोके, सुनील मालकर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक आकर्षक लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिकं काढण्यात आली। त्यात अनेक पैठणी, महिलांसाठी घरगुती उपयोगी मिक्सर, डिनर सेट, इंडक्शन शेगडी, पंखा, इस्त्री असणारे असे अनेक प्रकारचे सामान यावेळी देण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं व सर्व उपस्थितांचं आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज। डोंबिवलीमध्ये आलेला आहे, तर कोणीही काही येऊन बोलेल। बघा 2014 पासून जे आपण लोकांनी विश्वास दाखवला, त्याच्यामुळे इतकी सगळी कामं जी आहे ही या कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही सगळे लोक करू शकलो। पुढे देखील आपल्याला अशीच कामं जी आहे ही पुढे घेऊन जायची आहेत। काही लोक येतील जी लोक फक्त आपल्याला जे निवडणुकीला दिसतात, पण ही सगळी मंडळी जी आहेत ते आपल्याला नेहमी आपल्या सेवेमध्ये जे असतात। आमचे एकनाथ मामा आहेत, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत। त्याचबरोबर दिलखुश आहे, ब्रह्मा आहे, त्याचबरोबर आमचे अनिल म्हात्रे जी आहेत, त्याचबरोबर आमचे नितीन माळी जी आहेत, आमचा अर्जुन आहे, आमचे प्रकाश म्हात्रे जी आहेत। हे सगळी मंडळी जे गेले अनेक वर्षापासून आपला प्रश्न जो आहे कसा सोडवला जाईल, आपल्या या भोपरमध्ये कसं काही डेव्हलपमेंट होईल त्याच्यासाठी ते पाठपुरावा करत असतात। आणि आज सांगायला आनंद वाटतो की आज मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक गावामध्ये असेल, प्रत्येक शहरामध्ये असेल, प्रत्येक गल्लीमध्ये असेल, हे करण्याचं काम जे आहे हे आपण शिवसेना म्हणून केलेलं आहे। इतके वर्ष आपण शिवसेनेबरोबर जे आहे हे मोठ्या जोमाने जे आहे ताकदीने उभे राहिलेले आहेत। पुढे येणाऱ्या या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे आहे आपण शिवसेनेबरोबर उभे राहा, एवढं निवेदन आपल्याला करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला आपण जो विश्वास दाखवला, आपण जो आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे एवढी सगळी कामं, कल्याणशील रोड असेल त्याची वाईडनिंग असेल, कल्याणशील रोडवरचा मेट्रो असेल, आता तिकडे डबल डेकर फ्लायओव्हर देखील जो आता होणार आहे, अशा अनेक कामं, आज आपल्या सुतिकगृहाच्या जागी हॉस्पिटलचं निर्मिती असेल त्याचं काम सुरू झालेलं आहे। सावळाराम क्रीडा संकुल तुम्हाला सांगितलं मी, याच्या अगोदर अशी सगळी कामं नव्हती होत, पण जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे देण्याचं काम केलं। भविष्यामध्ये देखील या सगळ्या लोकांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इकडे दिला जाईल आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या ज्या आहेत या आतापर्यंत जसं सोडवत आलो तशाच समस्या पुढेही सोडवण्याचं काम आम्ही सगळे करू। आपण सगळे लोक या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय आप्पा, सर्वच मंडळाचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले कोकणवासीय बंधू आणि भगिनी, खासदार साहेब मी कोकणाच्या वतीनं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, कारण मगाशी तुमचा विकासाचा पैलू बघितला, पण आपण सामाजिक भान देखील किती ठेवता हे या कार्यक्रमाला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच कोकणवासियांच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो। नमन ही आमची कला आहे, ज्याला आम्ही खेळे म्हणतो, हे आमच्याकडे शिमग्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते।
आणि आमचा मुंबईकर तुमच्या मतदारसंघातला असेल किंवा मुंबईमधला असेल, याला कोकणामध्ये नसल्यामुळे हे खेळ बघायला मिळत नाही. परंतु आज माझ्या जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं नमन, म्हणजे ज्याला आम्ही खेळे म्हणून संबोधतो, तो कार्यक्रम या ठिकाणी असताना तुम्ही या ठिकाणी हजर झाला. मला असं वाटतं की या लोककलेला खऱ्या अर्थानं राजाश्रय या महाराष्ट्रामध्ये कोणी दिला असेल तर तो श्रीकांत शिंदे साहेबांनी दिला. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. कारण कोकणातली आमची नमन ही जी कला आहे, खेळे ही जी कला आहे, ही आमच्या ग्रामदेवतेशी संलग्न असलेली कला आहे. त्याला आम्ही आता अनेक कोकणातली लोक असतील त्यांना माहिती असेल की शिमग्यामध्ये त्याच्यामध्ये एक वाद्य आहे मृदुंग नावाचं, आणि त्याच्यावर थाप पडल्याशिवाय आमचे देवाचे कार्यक्रम देखील देवळात सुरू होत नाही. शिवसेना पक्ष आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा नागरिकांसाठी ठेवलेला नमनचा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याच्यात भाग घेतलेला आहे. त्यात खास करून लाडक्या बहिणींनी प्रचंड प्रमाणात ह्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलेले आहे. मी मनापासून या गावचे दिलखुश माली असतील, नितीनजी माली असेल, प्रकाश म्हात्रे साहेब असतील, अर्जुन पाटील साहेब असतील, अनिल म्हात्रे, सर्व पदाधिकारी नावं आता सर्वांचे, ब्रह्मा माली असेल, रोशन पाटील असेल, अनेक पदाधिकारी आपल्या या कार्यक्रमामध्ये चांगला होण्यासाठी, नागरिकांनाच चांगलं नियोजन करण्यासाठी अत्यंत मेहनत करून यशस्वी करण्यात आलेले आहे. आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती लाभलेली आहे. खरं तर याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या कार्यकर्त्यांची असलेली मेहनत, की बाबा सतत आणि सतत ही लोकांच्या सुखदुःखात असतील, लोकांच्या काय गरजा असतील, लोकांना काय द्यायला लागतं, नागरिकांना काय लागतं, ह्याच्यासाठी सतत धावणारे सर्व लोकप्रतिनिधी, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आजच्या नमन कार्यक्रमाला आज मी इथे स्वतः बघितलं तर 5 ते 10 हजारच्या आसपास लोकसंख्या दिसते इथे, की बाबा हा कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे, भाग घेतलं पाहिजे. आपल्या लोकांनी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो, खास करून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो, आणि नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला म्हणून त्यांनाही शुभेच्छा देतो.